हॅलो माय डिअर फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, SY BComच्या एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ या विषयातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. हा तुमच्यासाठीचा पहिला व्हिडिओ आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन यामध्ये आपण MCQ परीक्षेसाठी आपण तयारी करणार आहोत. हा व्हिडिओ BCom आणि BBAच्या विद्यार्थ्यांनाही उपयोगी पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, let's begin with the multiple choice question. The first question is, a company which is created by a special legislation of parliament or state legislature is called as dash dash company. मराठीतून आपण अर्थ समजून घेऊया. कंपनी संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या विशेष कायद्याने स्थापन केली जाते अशा कंपनीला टिंबटिंब म्हणतात. आपण कंपनीचे प्रकार ऑलरेडी पाहिलेले आहेत. विविध कंपनीचे प्रकार आपण अभ्यासलेले आहोत. तर त्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत: स्टॅच्युटरी कंपनी, रजिस्टर्ड कंपनी, गव्हर्नमेंट कंपनी आणि पब्लिक कंपनी. So the company which is created by special legislation म्हणजे संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कायद्याने, विशेष कायद्याने, स्पेशल लेजिस्लेशन स्थापन केलेली कंपनी याला आपण स्टॅच्युटरी कंपनी असं म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ए, स्टॅच्युटरी कंपनी. विद्यार्थी मित्रांनो, आपण या स्टॅच्युटरी कंपनीचे काही उदाहरणं आपण पाहूया. LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. हे सर्व जे कंपन्या आहेत यांच्यासाठी वेगळा असा कायदा तयार केलेला आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेचा एक वेगळा कायदा अस्तित्वात आहे. तुम्ही गुगल मध्ये सर्च करू शकता. सो कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. टू फॉर्म ए प्रायव्हेट कंपनी मिनिमम डॅश डॅश मेंबर्स आर रिक्वायर्ड. खाजगी कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान टिंबटिंब सभासदांची आवश्यकता असते. आपण या अगोदर अभ्यास केलेला आहे. प्रायव्हेट कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये किमान किती सभासद लागतात? तर खाजगी कंपनीमध्ये किमान 2 आणि सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 सभासदांची आवश्यकता असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मिनिमम 2 मेंबर्स खाजगी कंपनीची स्थापना करण्यासाठी. कंपनी ऍक्ट त्यामध्ये चॅप्टर 2 मध्ये इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी अँड मॅटर्स इन्सिडेंटल देअर टू त्यामध्ये थर्ड लेसन आहे फॉर्मेशन ऑफ कंपनी. यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे ए कंपनी मे बी फॉर्म्ड फॉर एनी लॉफुल पर्पज. कोणत्याही कायदेशीर हेतूसाठी आपण कंपनी स्थापन करू शकतो आणि त्यासाठी किमान दोन व्यक्तींची आवश्यकता असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे टू फॉर्म ए प्रायव्हेट कंपनी मिनिमम 2 मेंबर्स आर रिक्वायर्ड. क्वेश्चन नंबर 3. टू फॉर्म ए पब्लिक कंपनी मिनिमम डॅश डॅश मेंबर्स आर रिक्वायर्ड. सार्वजनिक कंपनीच्या स्थापनेसाठी किमान किती सभासदांची आवश्यकता असते? विद्यार्थी मित्रांनो, कंपनी ऍक्ट 2013 नुसार सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान 7 सभासदांची आवश्यकता असते. याचा अभ्यास आपण 12वीलाही केलेला आहे फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये. म्हणून याचं उत्तर आहे 7. पुन्हा चॅप्टर 2 त्यामध्ये सब पॉइंट फॉर्मेशन ऑफ कंपनी यामध्ये असं दिलेलं आहे अ कंपनी मे बी फॉर्म्ड फॉर एनी लॉफुल पर्पज 7 or more members. किमान 7 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन सार्वजनिक कंपनी स्थापन करू शकतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी मॅक्सिमम, विद्यार्थी मित्रांनो, मॅक्सिमम जास्तीत जास्त डॅश डॅश मेंबर्स आर अलाउड. खाजगी कंपनीमध्ये जास्तीत जास्त कमाल सभासदांना परवानगी असते. टिंबटिंब सभासदांना परवानगी असते. म्हणजे जास्तीत जास्त किती कंपन्यांना सभासदांना परवानगी असते? याचं उत्तर आहे 200, 20, 50 आणि अनलिमिटेड. याचं उत्तर आहे
200. पूर्वी कंपनी कायदा 2013 अस्तित्वात येण्या अगोदर खासगी कंपनीमध्ये जास्तीत जास्त 50 सभासद अलाउड होते, परंतु 2013च्या कायद्यानुसार त्याची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे आणि ती मर्यादा 200 वर आणण्यात आलेली आहे. म्हणून खासगी कंपनीमध्ये किमान 2 आणि कमाल 200 सभासद लागू पडतात. तर सेक्शन 2 सबसेक्शन 68 कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 68 मध्ये खासगी कंपनीची व्याख्या दिलेली आहे. प्रायव्हेट कंपनी मीन्स ए कंपनी हॅव्हिंग अ मिनिमम पेड अप शेअर कॅपिटल ऑफ 1 लाख रुपीज और हायर पेड अप कॅपिटल. आणि त्याचे 3 त्यांनी कंडिशन्स दिलेल्या आहेत. नंबर 1 राईट रिस्ट्रिक्ट्स द राईट टू ट्रान्सफर ऑफ इट्स शेअर्स, म्हणजे खासगी कंपनीला भाग हस्तांतर करता येत नाही एक्सेप्ट इन केस ऑफ 1 पर्सन कंपनी. कारण खासगी कंपनीमध्ये 2 प्रकार येत असतात. एक म्हणजे खासगी कंपनी आणि 1 पर्सन कंपनी म्हणजे एक व्यक्ती कंपनी. कारण एक व्यक्ती कंपनी ही खासगी कंपनीच असते. लिमिट्स द नंबर ऑफ मेंबर्स टू 200, म्हणजे खासगी कंपनीमध्ये कमाल लिमिट मर्यादा 200 सभासदांची आहे. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 5. इन केस ऑफ पब्लिक लिमिटेड कंपनी मॅक्सिमम डॅश डॅश मेंबर्स आर अलाउड. आता सार्वजनिक कंपनीमध्ये जास्तीत जास्त किती सभासद अलाउड आहे? खाजगीमध्ये किमान 2, जास्तीत जास्त 200. पण सार्वजनिक कंपनीमध्ये मोठ्या कंपन्या तुम्ही जर पाहत असतील तर आपल्या भारतामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, बजाज ऑटो आहे, टेल्को कंपनी आहे, टाटा मोटर्स आहे. अशा मोठ्या मोठ्या कंपन्या, हिंदुस्तान लिव्हर असेल, तर या कंपन्यांमध्ये कमाल म्हणजे जास्तीत जास्त सभासदांवर कोणतीही मर्यादा नाही. म्हणून याचं उत्तर आहे अनलिमिटेड. इन केस ऑफ पब्लिक लिमिटेड कंपनी मॅक्सिमम नंबर ऑफ मेंबर्स इट इज 7 or more persons, more unlimited. त्यामुळे पुढचा प्रश्न आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 6. A company formed and registered under the Companies Act for a future project. फ्युचर म्हणजे भविष्य काळामध्ये जर आपल्याला काही एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, or to hold an asset, भविष्य काळामध्ये आपल्याला एखादी संपत्ती धारण करायची असेल, or intellectual property and has not significant accounting transactions. विद्यार्थी मित्रांनो, अर्थ समजून घ्या. भविष्य काळातील प्रोजेक्टसाठी जसं भारतामध्ये टाटा नॅनोचा प्रोजेक्ट सुरू होणार, म्हणजे टाटा नॅनो गाडी सुरू करणार, हे ज्यावेळेस अनाउन्स केलं त्यावेळेस कंपनीने त्याची नोंदणी केलेली होती, परंतु त्याच्यामध्ये सिग्निफिकंट अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स सुरू झालेले नाहीये. म्हणजे सुरुवातीला कंपनीला जागा विकत घ्यावी लागते, प्लांट इन्स्टॉलेशन करावे लागतात, त्यामध्ये 2 ते 3 वर्ष लागू शकतात, पेटंट्स घ्यावे लागतात. जर तुम्ही नवीन काहीतरी संशोधन करून काहीतरी नवीन नाविन्य तुम्ही बाजारामध्ये प्रोडक्ट आणणार असाल तर तुम्हाला संशोधन करणं गरजेचं आहे, पेटंट रजिस्टर करणं गरजेचं आहे. अशासाठी जर कंपनी रजिस्टर करत असेल, अस्तित्वात येत असेल, तर त्याला आपण कोणती कंपनी म्हणायचं? रजिस्टर्ड कंपनी, डॉर्मंट कंपनी, स्टॅच्युटरी कंपनी और सी कंपनी. अशा कंपन्या ज्या रजिस्टर होतात त्यांचा फक्त आणि फक्त उद्देश असतो संपत्ती धारण करणे आणि जर काही आवश्यकता असेल तर पेटंट रजिस्टर करणे. अशा कंपन्यांचे महत्वाचे खरेदी विक्रीचे व्यवहार दैनंदिन व्यवहार होत नाही. अशा वेळेस अशा कंपन्या त्यांना स्वतःला निष्क्रिय म्हणून, डॉर्मंट कंपनी म्हणून रजिस्ट्रेशन मिळवण्यासाठी आरओसी कडे, रजिस्ट्रार ऑफ कंपनी कडे अर्ज करू शकतात. म्हणून याचं उत्तर आहे डॉर्मंट कंपनी. डॉर्मंट म्हणजे काय? कोणत्या टॉपिक मध्ये 12वीला पाहिलं आपण? फायनल अकाउंट्स मध्ये. ऍक्टिव्ह पार्टनर, स्लीपिंग पार्टनर. स्लीपिंग पार्टनर इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॉर्मंट पार्टनर. आठवत असेल तर तुम्हाला. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 7. डॉर्मंट कंपनीची व्याख्या सेक्शन 455 मध्ये दिलेली आहे, तुम्ही पुस्तकात पाहू शकता. दिस इज रिलेटेड टू चॅप्टर नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. If a company holds more than 20%
and less than 50% of the paid up share capital in another company. एखाद्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे 20% जास्त पण 50% पेक्षा कमी भांडवल विकत घेतले असतील तर त्या कंपनीला आपण काय म्हणायचं? तर 50% पेक्षा जास्त म्हणजे 51% किंवा त्यापेक्षा जास्त जर भांडवल खरेदी केलं तर त्याला आपण होल्डिंग कंपनी म्हणतो. पण इथे 50% पेक्षा कमी पण 20% पेक्षा जास्त याला 2013च्या कंपनी कायद्यानुसार असोसिएट कंपनी, सोबती कंपनी असं म्हणतात. म्हणजे आपण म्हणू शकतो वन कंपनी इज इन असोसिएट विथ द अनदर कंपनी. सेक्शन 2 सबसेक्शन 6 मध्ये याची व्याख्या दिलेली आहे. असोसिएट कंपनी इन रिलेशन टू अनदर कंपनी मीन्स ए कंपनी इन विच that company has significant influence. या ठिकाणी significant influence म्हणजे control of at least 20% of the total share capital. म्हणजे जर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने बजाज इलेक्ट्रिकल कंपनीचे 20% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी म्हणजे 25% जर भांडवल खरेदी केला असेल तर आपण बजाज इलेक्ट्रिकल कंपनी ही रिलायन्स इंडस्ट्रीजची असोसिएट कंपनी आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 8. ए प्रायव्हेट कंपनी शुड हॅव मिनिमम डॅश डॅश डिरेक्टर्स. खाजगी कंपनीमध्ये किमान किती संचालक असतात? तर 5, 2, 3 किंवा 15. हे कंपनी कायद्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, खाजगी थोडस लॉजिक लावलं तर ह्याचं उत्तर सोपं आहे. कारण खाजगी कंपनीमध्ये किमान 2च सभासद असतात. मग याचं उत्तर 5 असू शकेल का? ज्या कंपनीची नोंदणी 2 सभासदांनी झालेली आहे तिथे 5 किमान संचालक लागू पडतील का? कारण संचालक म्हणजे कोण? भागधारकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी. डायरेक्टर इज अ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ शेअरहोल्डर. मग याचं उत्तर कॉमन सेन्सनी लॉजिकली जर तुम्ही दिलं तर याचं उत्तर आहे 2. तर सेक्शन 149 मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर संबंधी सूचना दिलेल्या आहेत. ए मिनिमम नंबर ऑफ 3 डायरेक्टर इन केस ऑफ पब्लिक कंपनी अँड 2 डायरेक्टर्स इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 3 पुढे प्रश्न येणार आहे आणि खाजगी कंपनीमध्ये किमान 2 संचालक असावेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. ए पब्लिक कंपनी शुड हॅव मिनिमम डॅश डॅश डायरेक्टर्स. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान टिंब संचालक असतात. परत ऑप्शन्स आहेत 2, 3, 5 आणि 15. परत याचं एक्सप्लेनेशन तेच राहणार आहे. सार्वजनिक कंपनीमध्ये सेक्शन ऍज पर सेक्शन 149 द कंपनी शुड हॅव मिनिमम 3 डायरेक्टर्स इन केस ऑफ पब्लिक लिमिटेड कंपनी. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 3 संचालकांची आवश्यकता असते. कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. It's every company should have minimum dash dash directors. So every company should have maximum dash dash directors. प्रत्येक कंपनीमध्ये मॅक्सिमम जास्तीत जास्त किती संचालक असायला पाहिजे हे कंपनी कायदा कलम 149 मध्ये दिलेलं आहे. 15. द आन्सर इज 15. म्हणजे खाजगी कंपनीमध्ये किमान 2, सार्वजनिक मध्ये किमान 3 आणि जास्तीत जास्त 15 सार्वजनिक कंपनीमध्ये असू शकतात. सो क्वेश्चन नंबर 11. इट इज द कंपनी कॅनॉट इश्यू द प्रॉस्पेक्टस टू द पब्लिक. डॅश डॅश कंपनी कॅनॉट इश्यू प्रॉस्पेक्टस. कोणती कंपनी जनतेला माहिती पत्रक प्रसिद्ध करू शकत नाही? विद्यार्थी मित्रांनो, हे व्याख्यामध्येच आपण पाहिलेलं आहे. प्रायव्हेट कंपनी सेक्शन 2 सबसेक्शन 68 इट इज गिवन. Private company means a company having a minimum paid up share capital of 1 lakh rupees or such higher paid up capital as may be prescribed and by which its articles. म्हणजे खाजगी कंपनीच्या नियमावलीनुसार 3 बंधनं घातलेली आहेत. नंबर 1, रिस्ट्रिक्ट्स राईट टू ट्रान्सफर ऑफ इट शेअर्स. त्यांना भागांचं हस्तांतरण करता येत नाही. Except in case of 1% company limits the number of members to 200. म्हणजे जास्तीत जास्त 200 सभासद असू शकतात. आणि तिसरं जो ऑप्शन आहे प्रोहिबिट्स म्हणजे मनाई करणे एनी इन्व्हिटेशन टू द पब्लिक टू सबस्क्राईब फॉर एनी सिक्युरिटीज. सिक्युरिटीज मीन्स
शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड म्हणजे खाजगी कंपनी भागांची विक्री करण्यासाठी जनतेला आवाहन करू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. 12. डॅश डॅश कंपनीज शेअर्स आर फ्रीली ट्रान्सफरेबल. टिंबटिंब कंपनीचे भाग हे मुक्तपणे हस्तांतर करता येतात. 4 ऑप्शन आहे: प्रायव्हेट, फॉरेन, पब्लिक अँड गव्हर्नमेंट. खाजगी कंपनी, विदेशी कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनी. विद्यार्थी मित्रांनो, हे डेफिनेशन मध्ये आपण अभ्यास केलेला आहे. पब्लिक कंपनीचे जे शेअर्स आहेत हे आपण मुक्तपणे हस्तांतर करू शकतो. म्हणून खाजगी कंपनीमध्ये असं दिलेलं आहे, रिस्ट्रिक्ट्स द राईट टू ट्रान्सफर ऑफ इट्स शेअर्स. खाजगी कंपनीचे भाग हस्तांतर करण्यावरती बंदी आहे. इतर सभासदांची परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला मुक्त हस्तांतर करता येत नाही. सार्वजनिक कंपनीचेच भाग आपण मुक्तपणे हस्तांतर करू शकतो. आता तर आपण शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन खरेदी विक्री करू शकतो. तिथे कुठल्याही प्रकारची परवानगीची आवश्यकता भासत नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 13. क्वेश्चन नंबर 13. द लायबिलिटी ऑफ मेंबर इफ कंपनी इज लिमिटेड बाय शेअर्स इज डॅश. द लायबिलिटी ऑफ मेंबर्स इफ द कंपनी इज लिमिटेड बाय शेअर्स इज डॅश. भागांनी मर्यादित कंपनीच्या बाबतीत भागधारकांची जबाबदारी ही टिंबटिंब असते. लिमिटेड, गॅरंटी अमाउंट, अनपेड व्हॅल्यू ऑफ शेअर्स, नन ऑफ द अबाउट. 4 ऑप्शन्स दिलेले. भागांनी मर्यादित कंपन्यांच्या बाबतीत नावातच सांगितलेलं आहे, भागांनी मर्यादित कंपन्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कंपन्यांचे प्रकार बघितलेले असतील. कंपनी लिमिटेड बाय शेअर्स, कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी अँड अनलिमिटेड कंपनी. उदाहरण पाहू म्हणजे लक्षात येईल. बऱ्याच वेळा 99% विद्यार्थ्यांना या शब्दाचा अर्थ आतापर्यंत समजलेला नाहीये. याचा अर्थ समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ द कंपनी इज 10 रुपीज. 10 रुपये कंपनीची फेस व्हॅल्यू आहे आणि कंपनीने इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे मागवले. 2 रुपये 50 पैसे ऍप्लिकेशन सोबत, 2 रुपये 50 पैसे अलॉटमेंट सोबत आणि 2 रुपये 50 पैसे फर्स्ट कॉल. म्हणजे आतापर्यंत कंपनीने 7 रुपये 50 पैसे मागवलेले आहेत आणि लोकांनी पेड केलेले आहेत. 2 रुपये 50 पैसे कंपनीने अद्याप मागवलेले नाहीये, त्याला आपण अनपेड अमाऊंट म्हणायचं. कंपनी भविष्यात ते मागू शकतात. जर इथे कंपनी बंद करण्याची वेळ आली तर इथं भागधारकांची जबाबदारी किती असते? म्हणजे जे 7.5 रुपये भरलेले आहेत ते बुडणारच जर इथे कंपनी बंद करायची, लिक्विडेशन करायची वेळ आली तर. आपण लिक्विडेशन मध्ये आपण हा टॉपिक शिकलेलो आहोत. जर प्रायोरिटीने आपण लोकांना पैसे देताना पैसे कमी पडले, जर पार्टली पेड शेअर्स असतील तर त्या भागधारकांकडून आपण पैसे मागू शकतो. म्हणून रिसिप्ट साइडला आपण टू इक्विटी शेअर होल्डर्स असं लिहितो. तर त्याचं उत्तर आहे अनपेड व्हॅल्यू ऑफ शेअर्स. म्हणजे 7.5 रुपये भरले, 2 रुपये 50 पैसे अनपेड आहे, त्यामुळे त्यांची जबाबदारी ही पुढच्या 2.5 रुपयापर्यंत असू शकते. अनलिमिटेड नाही. अनलिमिटेड हे फक्त एकल व्यापारी आणि भागीदारी यांच्या बाबतीत. म्हणजे जर एकल व्यापाऱ्याला किंवा भागीदारी संस्थेला तोटा झाला तर त्यांना त्यांची खाजगी मालमत्ता विकावी लागते. त्याला आपण अनलिमिटेड लायबिलिटी असं म्हणायचं. पुढचा प्रश्न क्रमांक 14. इफ द लायबिलिटी ऑफ द मेंबर्स इज लिमिटेड टू स्पेसिफाईड अमाउंट इट इज कॉल्ड ॲज. जर भागधारकाची जबाबदारी विशिष्ट रकमेपुरती असल्यास त्याला आपण टिंबटिंब म्हणायचं. विशिष्ट रकमेपुरती म्हणजे काय? जर 10 रुपयाचा एक शेअर असेल आणि त्या भागधारकांनी कंपनीचं विसर्जन करताना जर काही तोटा झाला तर 50 रुपये सहन करण्याची हमी घेतली असेल तर त्याला आपण हमीने मर्यादित कंपनी किंवा कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी, म्हणजे 10 रुपये ऑलरेडी आपण भरलेले आहेत आणि बाकीचे जे पैसे आहेत ते आपण भरणार नाही. सो द आन्सर इज कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी. पुढचा प्रश्न क्रमांक 15. When a company's
51% or more paid up capital is held by central or state government. एखाद्या कंपनीचे 51% पेक्षा जास्त भाग भांडवल हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोघांनी मिळून विकत घेतले असेल तर अशा कंपनीला आपण कोणती कंपनी म्हणायचं? साहजिकच ह्याच्यामध्ये डायरेक्ट कंट्रोलिंग आहे सरकारचं, म्हणून याला गव्हर्नमेंट कंपनी असं म्हणायचं. सेक्शन 2 सबसेक्शन 45 मध्ये असं दिलेलं आहे, गव्हर्नमेंट कंपनी मीन्स एनी कंपनी इन विच not less than 51% of the paid up share capital is held by central government or by state government or state governments or partly by central government. म्हणजे कधी कधी असं येऊ शकतं, काही भाग हे केंद्र सरकार विकत घेतात आणि काही भाग हे एक किंवा दोन राज्य सरकार विकत घेत असतात. त्याला आपण काय म्हणायचं? सरकारी कंपनी, गव्हर्नमेंट कंपनी. पुढचा प्रश्न क्रमांक 16. Question number 16. For which type of company details of nominee is required to be mentioned while registering the company? कोणत्या प्रकारच्या कंपनीला कंपनीची नोंदणी करताना त्याच्या वारसाची नोंद करावी लागते? 4 प्रकारचे प्रश्न आहेत, ऑप्शन आहे त्यामध्ये. एक म्हणजे प्रायव्हेट कंपनी, नंबर 2 पब्लिक कंपनी, फॉरेन कंपनी आणि 1% कंपनी. विद्यार्थी मित्रांनो, वारसाची नोंद जर सार्वजनिक कंपनीमध्ये 1000 सभासद असेल, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बाकीचे लोक सांभाळायला आहेत, परंतु वारसदार हे कधी लागू शकतात? त्याचं उत्तर आहे 1% कंपनी. कारण 1% कंपनी इट इज अ वन टाइप ऑफ प्रायव्हेट कंपनी. त्यामध्ये जर त्या मालकाचा मृत्यू झाला तर ती कंपनी जी आहे, 1% कंपनी जी आहे, ती पुढे कोण चालवणार? अशा वेळेस 1% कंपनीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला त्याच्या नॉमिनेशन्स म्हणजे वारसाची आवश्यकता असते. विद्यार्थी मित्रांनो, 1% कंपनी ही आपल्याकडे 2013 साली नवीन कंपनी कायद्यामध्ये अस्तित्वात आलेली आहे. त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. 1% कंपनी ही खासगी कंपनी असते, त्यामध्ये एकटाच मेंबर असतो, त्यामध्ये आपल्याला नॉमिनी म्हणजे वारसाची नोंद करता येते. नो परपेच्युअल सक्सेशन, परपेच्युअल सक्सेशन आपण शिकलो गोइंग कन्सर्न कन्सेप्ट मध्ये, म्हणजे चिरकाल अस्तित्व. जर ती व्यक्तीच नसेल तर पुढे ती कंपनी चालू राहणार नाही. मिनिमम 1 डायरेक्टर, किमान एक संचालक असतो, एकच व्यक्ती म्हणजे तोच संचालक, आणि किमान भाग भांडवलाची यामध्ये मर्यादा नसते. जसं खासगी कंपनीला किमान 1 लाख रुपये भाग भांडवल लागतं. Come to the next question, question number 17. When 50% or more outstanding debt holder after serving a notice on a company to pay the dues within 30 days, comma, a company is not able to pay their dues, then NCLT can declare such company. विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या कंपनीमध्ये 50% पेक्षा जास्त देणे असलेले देणेकरी, क्रेडिटर, सावकार ते नोटीस देतात, सूचनापत्र देतात कंपनीला, आणि जर कंपनी 30 दिवसाच्या आत त्यांची देणी देऊ शकत नसेल तर अशा वेळेस ते क्रेडिटर्स नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांच्याकडे हे एक प्रकारे कोर्ट असतं, या कंपनीला टिंबटिंब म्हणून घोषित करा यासाठी अर्ज करू शकतात. होल्डिंग कंपनी, सबसिडियरी कंपनी, असोसिएट कंपनी आणि सीक कंपनी. थोडंसं लॉजिक लावलं तर आपल्याला लक्षात येईल, जर आपण सावकाराचं देणं देऊ शकत नसेल याचा अर्थ आपण लॉस मध्ये आहे, आपली लायबिलिटी वाढलेली आहे, आपण एक प्रकारे आपली कंपनी आजारी झालेली आहे. म्हणजे अशी कंपनी आजारी कंपनी म्हणून घोषित करावी असा क्रेडिटर्स अर्ज करू शकतात, म्हणून याचं उत्तर आहे सीक कंपनी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. Dash dash means a company incorporated outside India and has a place of business in India. प्रश्न समजून घ्या अगोदर. ज्या कंपनीची नोंद भारताबाहेर झालेली आहे आणि जिचा व्यवसाय भारतामध्ये आहे, अशा कंपनीला आपण कोणती कंपनी म्हणायचं? सार्वजनिक कंपनी, ग्लोबल कंपनी, जागतिक कंपनी, इंडियन कंपनी? ऑप्शन्स यामध्ये जम्बलिंग आहेत. एक म्हणजे ग्लोबल कंपनी आणि फॉरेन कंपनी. पब्लिक कंपनी आणि इंडियन कंपनी तुम्हाला माहिती आहे. जर कंपनीची नोंदणी
नोंद ही भारताबाहेर परदेशी कायद्यांवर जर तयार झाली असेल तर त्याला आपण फॉरेन कंपनी असं म्हणायचं. सेक्शन 2 सबसेक्शन 42 मध्ये फॉरेन कंपनीची व्याख्या दिलेली आहे. फॉरेन कंपनी मीन्स एनी कंपनी और बॉडी कॉर्पोरेट इनकॉर्पोरेटेड आउटसाइड इंडिया ज्याची नोंद भारताबाहेर झाली पण त्याचं प्लेस ऑफ बिझनेस इन इंडिया वेदर बाय इटसेल्फ ऑर थ्रू द एजंट ऑर फिजिकली ऑर थ्रू इलेक्ट्रॉनिक. म्हणजे अमेझॉन नावाची कंपनी जी आहे रजिस्ट्रेशन अमेरिकेमध्ये झालेलं आहे परंतु ते फिजिकली आणि इलेक्ट्रॉनिक मोड मध्ये व्यवसाय भारतामध्ये करत आहेत म्हणून त्याला फॉरेन कंपनी असं म्हणायचं. Come to the next question, question number 19. When paid up capital of a company is more than 50 lakh and less than 5 crore. बघा एक कंडिशन दिलेली आहे. एखाद्या कंपनीचं पेड अप कॅपिटल 50 लाखापेक्षा जास्त पण 5 कोटीपेक्षा कमी पेड अप कॅपिटल भांडवल पूर्ण भांडवल अदत्त भांडवल. टर्नओव्हर ऑफ ए कंपनी इज मोर दॅन 2 करोड त्या कंपनीची उलाढाल उलाढाल म्हणजे टर्नओव्हर म्हणजे सेल्स वर्षाची विक्री ही 2 कोटीपेक्षा जास्त आहे पण 20 कोटीपेक्षा कमी आहे अशा कंपनीला आपण काय म्हणायचं. पब्लिक कंपनी गव्हर्नमेंट कंपनी स्टॅच्युटरी कंपनी काय याला लघु कंपनी असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो 2013 ला ही नवीन कन्सेप्ट आलेली आहे कंपनी कायद्यामध्ये याला आपण स्मॉल कंपनी असं म्हणायचं कारण कायद्यामध्ये अशा स्मॉल कंपनीला काही स्पेशल प्रिव्हिलेजेस दिलेले असतात. सेक्शन 2 सबसेक्शन 85 मध्ये स्मॉल कंपनीची व्याख्या दिलेली आहे आणि त्यामध्ये पेड अप कॅपिटल संबंधी आणि टर्नओव्हर संबंधी काही कंडिशन्स दिलेले आहेत. त्या ठिकाणी ती कंडिशन आहे that is the paid up capital which exceeds 5 lakhs but less than 5 crores exceeds 50 lakhs less than 50 crore. And second condition of turnover it is which is more than 2 crore and less than 20 crore. So come to the next question, question number 20. It is second last question. Which of the following is not a feature of a public company? सार्वजनिक कंपनीचं कोणतं वैशिष्ट्य खालीलपैकी नाहीये. कधी परीक्षेला गुगली प्रश्न विचारतात आपण प्रश्न व्यवस्थित न वाचता उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि आपले उत्तर चुकू शकतात. ते नाहीये नकारार्थी प्रश्न विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फीचर ऑफ ए पब्लिक कंपनी. इनकॉर्पोरेटेड एंटिटी आर्टिफिशियल पर्सन लिमिटेड लायबिलिटी अँड नॉन ट्रान्सफरबिलिटी ऑफ शेअर्स. विद्यार्थी मित्रांनो पब्लिक कंपनी ही नोंदणीकृत असतेच ती कृत्रिम व्यक्ती असते त्यामधील भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित असते आणि त्याचे जे भाग असतात हे ट्रान्सफरेबल असतात. आपण व्याख्या पण पाहिलेली आहे 2-3 व्याख्या आपण अभ्यास केलेला आहे. एक व्याख्या मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. अकॉर्डिंग टू द प्रोफेसर हॅने अ कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ हॅव्हिंग अ सेपरेट लीगल एंटिटी विथ अ परपेच्युअल सक्सेशन अँड कॉमन सील. म्हणजे कंपनी is an incorporated entity, it is an artificial person, the liability of the member is limited in case of public limited company आणि त्याचे भाग आपण हस्तांतर करू शकतो. फ्रीली ट्रान्सफरेबल नॉन ट्रान्सफरबिलिटी ऑफ शेअर्स इट इज द करेक्ट आन्सर. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. दिस इज लास्ट क्वेश्चन. As per the Companies Act 2013 minimum paid up capital in case of the private company is. कंपनी कायदा 2013 नुसार खासगी कंपनीला किमान टिंबटिंब भांडवलाची आवश्यकता असते. आता त्यामध्ये बदल झालेला आहे परंतु जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे याचं उत्तर आहे 1 लाख रुपीज. सो द आन्सर is given in the section 2 subsection 68 of the private company. Private company means a company having minimum paid up capital of 1 lakh rupees or such higher paid up capital as may be prescribed. काही कंपन्या 1 लाखापेक्षा जास्त भांडवल असावं असं त्यांच्या आर्टिकल्स मध्ये नियमावलीमध्ये मेन्शन करू शकतात. सो मिनिमम 1 लाख रुपीज इट इज द रिक्वायरमेंट ऑफ द कंपनीज ऍक्ट टू फॉर्म अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. विद्यार्थी मित्रांनो आजचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे वाटले याचा फीडबॅक मला अवश्य कळवा आणि असेच आणखी व्हिडिओ कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे नॉलेज वाढविणारे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण या कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये काही विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या स्पीडमुळे बँडविड्थमुळे
काही अनेक अडचणींमुळे लेक्चर अटेंड करता येत नाहीये, तरी पण हे सर्व विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहात. थँक यू.